जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 80 वर्षे पूर्ण झाली असली तरी सामान्य नागरिकांच्या आयुष्यातील संघर्ष संपलेला नाही, हे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे। ओडिशा राज्यातील केओंझर जिल्ह्यात घडलेली एक धक्कादायक घटना याचे जिवंत उदाहरण ठरली आहे। माहितीनुसार ओडिशातील डायनाली गावातील जितू मुंडा नावाच्या एका आदिवासी व्यक्तीने आपल्या मृत बहिणीच्या बँक खात्यातील सुमारे 19 ते 20 हजार रुपये काढण्यासाठी अनेकदा बँकेच्या फेऱ्या मारल्या। मात्र बँक अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे मृत्यू प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्रांची मागणी केली। अशिक्षित आणि प्रक्रियेबाबत अनभिज्ञ असलेल्या या व्यक्तीला ही कागदपत्रे मिळवणे शक्य झाले नाही। वारंवार प्रयत्न करूनही पैसे मिळत नसल्याने हतबल झालेल्या जितू मुंडाने टोकाचा निर्णय घेतला। त्याने बहिणीचे दफन केलेले अवशेष अर्थात सांगाडे बाहेर काढले आणि ते खांद्यावर घेऊन थेट बँकेत पोहोचला, जेणेकरून तिच्या मृत्यूचा पुरावा देता येईल। या घटनेने संपूर्ण देश हादरला असून बँकिंग व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। ही घटना केवळ एका व्यक्तीची वेदना नाही, तर ती देशातील लाखो सामान्य आणि विशेषतः अशिक्षित नागरिकांच्या संघर्षाचे प्रतीक आहे। ग्रामीण भागात आजही अनेकांना शासकीय प्रक्रिया, बँकिंग नियम, कागदपत्रांची पूर्तता याबाबत पुरेशी माहिती नसते। परिणामी त्यांना वारंवार अडचणींचा सामना करावा लागतो। अशिक्षित नागरिकांची सर्वात मोठी अडचण म्हणजे माहितीचा अभाव। अनेकदा त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही, तर काही ठिकाणी दलालांकडून त्यांची आर्थिक पिळवणूक केली जाते। एखादे साधे प्रमाणपत्र मिळवण्यासाठीही अनेक फेऱ्या माराव्या लागतात। या सगळ्या प्रक्रियेमुळे सामान्य माणूस मानसिक, आर्थिक आणि शारीरिक दृष्ट्या त्रस्त होतो। या घटनेनंतर प्रशासनाने हस्तक्षेप करत संबंधित व्यक्तीला मदत करण्याचे आश्वासन दिले असून बँकेनेही स्पष्टीकरण देत आपण केवळ नियमानुसार कागदपत्रांची मागणी केल्याचे सांगितले आहे। मात्र या प्रकरणातून प्रक्रिया विरुद्ध मानवी संवेदना हा मोठा प्रश्न समोर आला आहे। आज गरज आहे ती केवळ नियमांची अंमलबजावणी करण्याची नाही, तर त्या नियमांमध्ये मानवी दृष्टिकोन ठेवण्याची। प्रक्रिया सुलभ करणे, ग्रामीण भागात जनजागृती वाढवणे आणि अशिक्षित नागरिकांना योग्य मार्गदर्शन देणे अत्यंत आवश्यक आहे। खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचे हक्क सन्मानाने आणि सुलभतेने मिळतील। अन्यथा ओडिशासारख्या घटना आपल्याला सतत व्यवस्थेतील त्रुटींची जाणीव करून देत राहतील। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव। वळसंग।